कॉम्रेड गोविंद पानसरे पंचत्वात विलीन झाले। असंख्य कार्यकर्ते आणि कोल्हापूरकरांनी साश्रू नयनांनी या लढवय्याला अखेरचा लाल सलाम केला। आयुष्यभर पीडित आणि शोषितांसाठी संघर्ष करणाऱ्या पानसरेंवर 6 दिवसांपूर्वी भ्याड हल्ला झाला होता। त्यानंतर त्यांनी मृत्यूला कडवी झुंज दिली, मात्र या संघर्षामध्ये ते अपयशी ठरले। त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे अवघा महाराष्ट्र आज सुन्न झालाय। लाल सलाम या घोषणांमध्ये कॉम्रेड पानसरेंची मोठी अंत्ययात्रा निघाली। कोल्हापूर शहरानं प्रथमच इतकी मोठी अंत्ययात्रा पाहिली असेल। पानसरे यांच्या पार्थिवावर पंचगंगेच्या काठी अंत्यसंस्कार करण्यात आले। कुठल्याही धार्मिक विधीशिवाय हे अंत्यसंस्कार पार पडले। पानसरे यांच्या सून आणि नातवानं पार्थिवाला अग्नी दिला। एक झुंज संपली। एका लढवय्या कॉम्रेडची दुर्दैवी अखेर झाली। आयुष्यभर विवेकानं विचारांची लढाई लढणाऱ्या गोविंदराव पानसरेंचा मारेकऱ्यांच्या गोळ्यांनी बळी घेतला। गेल्या सोमवारी कोल्हापुरात पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी अगदी जवळून गोळ्या झाडल्या। तब्बल 5 दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती। उपचारासाठी त्यांना मुंबईच्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं, मात्र शेवटी काळानं डाव साधलाच। फुफ्फुसातल्या रक्तस्रावामुळे त्यांना श्वास आणि हृदयक्रिया बंद झाली। जवळजवळ तासभर त्यांच्यावर अथक प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात रुग्णालयातले डॉक्टरांना यश आले नाही। पुरोगामी चळवळीचा खंदा आधारस्तंभच हरपल्यानं पुरोगामी महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। पानसरेंच्या कर्मभूमीत कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी पंचगंगेच्या काठी अश्रूंचा महापूर दाटून आला। गोरगरीब कष्टकऱ्यांचे अण्णा त्यांना कायमचे सोडून गेले। यावेळी कार्यकर्त्यांच्या एका डोळ्यात आसू होते, तर दुसऱ्या डोळ्यात दिसली ती सरकारबद्दलची तीव्र चीड। या सरकारला जोपर्यंत तुम्ही या कॉम्रेड पानसऱ्यांवर हल्ला करणाऱ्या भ्याड शक्तींना, गुन्हेगारांना पकडत नाही आणि त्यांच्या मागच्या असणाऱ्या शक्तींना तुम्ही समोर आणून शासन करत नाही, तोपर्यंत शासनाचं कामकाज ज्या पद्धतीने आम्ही अडवता येईल त्या पद्धतीने आम्ही अडवून आमचा प्रक्षोभ व्यक्त करणार आहोत, याची जाणीव शासनाने ठेवावी। 1.5 वर्ष उलटली तरी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजून सरकारला सापडलेले नाहीत। आता पानसरेंचाही दाभोलकर झालाय। सरकार नावाची व्यवस्थाच कशी कोलमडून पडली आहे याची कबुलीच गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिली। मला असं वाटतं की हे व्यवस्थेचं अपयश आहे। केवळ पोलिसांना त्याकरता दोषी धरून चालणार नाही। या खुन्यांना, हत्यारांना पकडण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करू आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आमच्या पोलिसांनी ताकद लावली तर त्यांना निश्चित यश मिळेल। दाभोलकर गेले, पानसरेही गेले, आता पुढं काय अशी चिंता लागून राहिली आहे। पण अण्णांच्या चितेतून संघर्षाची नवी ठिणगी पेटली आहे। त्यांचं मरण जे आहे हे देखील वाया जाणार नाहीये। आम्ही आमचं आयुष्य या त्यांनी सोडून गेलेल्या कामासाठी आम्ही वेचू, हाच आज या दिवशी आम्ही प्रण करत आहोत। ह्या भ्याड हल्ल्याला आम्ही जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। इथल्या सनातन्यांनी, हिंदुत्ववाद्यांनी आता या कोल्हापुरात एकही कार्यक्रम घेऊन दाखवावा। आम्ही आमचं नाव बदलू। धगधगता अग्निकुंड असलेले कॉम्रेड गेले, पण आम्ही सारे पानसरे हा ज्वलंत विचार चेतवून गेले। मारेकऱ्यांनो, तुमच्या गोळ्या संपतील पण चळवळ संपणार नाही। अण्णा, तुमचं बलिदान वाया जाणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।